द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दलित वस्ती म्हणून इथं विकास कामे होत नाहीत का? नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया। संपूर्ण बातमी पाहूयात। त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पलूस तालुक्यातील मौजे माळवाडी गावातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली। गावातील अनेक ठिकाणचे रस्ते बांधून झाले नाहीत किंवा अर्धवट आहेत। त्यात सतत झोडपणाऱ्या पावसामुळे माळवाडीतील दलित वस्तीमधून भिलवडी ते खटाव जोडणाऱ्या रस्त्याचा चिखल झालाय। यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागते। सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व गावातील नेते मंडळी यांना येथील स्थानिक नागरिकांनी सदर रस्त्यासह दलित वस्तीमधील इतर समस्या सोडवण्याबाबत अनेक वेळा विनंती करून सुद्धा दलित वस्तीमध्ये जाणून बुजून विकास होत नाही। त्यामुळे दलित वस्ती आहे म्हणून इथं विकास कामे होत नाहीत का, असं म्हणणं येथील ग्रामस्थांचं आहे। नमस्कार, मी सचिन टकले। आपण सध्या पलूस तालुक्यातील माळवाडी या गावामध्ये आलेलो आहेत आणि जो माळवाडीमधून जो आपण रस्ता पाहतो तो मातिंग समाजातून जो हायस्कूल शाळेकडे जो रस्ता आलेला आहे आणि त्या हायस्कूल शाळेवरती कायम जे पाणी साचतं, त्या पाण्यामुळे होणारा नागरिकांना असू दे किंवा शालेय विद्यार्थ्यांना त्रास असू दे, तो आपण या गावातील ग्रामस्थांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी अनिल मोरे। मी सध्या पुण्यात वास्तव्याला आहे गेली 20 वर्षे नोकरीनिमित्त आणि काही दिवसासाठी गावाकडे आले, म्हणजे सुट्टीसाठी आलेला असताना इथं ह्या रस्त्याची दुरावस्था बघून किंवा म्हणजे पोरांना शाळेच्या मुलांना लहान वगैरे त्या पाण्यातनं जावं लागतं। त्यासाठी बऱ्याच वेळेस ग्रामपंचायतीशी संपर्क साधला, सदस्यांना सांगितलं, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील यांनाही सांगितलं, पण हा रस्ता जवळजवळ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अजून झालाच नाही। तो रस्ता एकदाही ह्याच्यावर डांबर पडलं नाही किंवा कॉन्क्रिटीकरण झालं नाही। बऱ्याच वेळा ग्रामपंचायतीत गेलो असताना किंवा ते सांगतात की हा रस्ता मंजूर आहे, पण त्याचं पुढं काय पाठपुरावा होत नाही। प्रत्येक वेळेला आम्हाला सांगितलं जातं थोडा मुरुम टाकतो आणि करून घेतो, 1-2 ट्रॉल्या मुरुम टाकतात पावसाळ्यात, तेवढ्यावर हा विषय थांबतो। अजूनसुद्धा हा रस्ता झालेला नाही। बऱ्याचशा प्रमाणात दुरावस्था व्हायला लागल्या, लोकांच्या घरात पाणी जाते त्या जास्त थोडा पाऊस पडल्यानंतर। तर माझी एक विनंती आहे म्हणजे प्रशासनाला किंवा ग्रामपंचायत काय असेल ते कोण अधिकारी की त्यांनी लवकरात लवकर ह्या रस्त्याची म्हणजे पाठपुरावा करून लवकरात लवकर पूर्ण करावा। तर नेमकं ही फक्त ह्या रस्त्याचं उद्घाटन होते प्रत्येक वर्षी, पण त्याचं काय काम होत नाही। ते का होत नाही ते सदस्यांनी सांगावं, त्याच्या मागं काय कारणं असतील ते पण सांगावी आणि ते लवकरात लवकर काम करून घ्यावे। कारण शालेय विद्यार्थ्यांना ह्याचा त्रास होतोय, समाजातील लोकांना, गावातली रहदारी वाढलेली ह्या रस्त्याला, ह्याच्यामुळे पण प्रत्येकाला हा त्रास होतोय। त्याच्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर व्हावा आणि बरीचशी कामं जी आहेत समाजातली ती पण लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा होऊन पूर्ण व्हावी ही सगळ्यांची विनंती आहे। मी शामराव कुंडीबा बुचडे बोलतोय। मी 2004 पासून मी इथं राहतोय, तरी मी स्वतःचा ब्रूम ह्या रस्त्याला सुद्धा मी माझ्या कामातून मिळेल ती मदत करून हा मी रोड तयार केलेला होता। मग बरेच वर्षे मी जातो आहे, ग्रामपंचायतीमध्ये जातो आहे, सदस्याला भेटतो आहे, मेन आमच्या पुढारकाराला भेटतो आहे। त्यांच्या घरावर गेलं की मी आज 5 महिने 6 महिने जातो आहे, 1 वर्ष झालं जातो आहे। समाजाच्या दलित वस्ती सगळ्या पाठीमागनं पुढनं पाणी सगळं वाहतं आहे आणि पुढं मांतक समाजाच्या घरातनी पाणी घुसतं आहे, तरी पण अजून काय मनावर त्यांनी घेतलेलं नाही। सदस्यांनी ते इथं ज्यावेळेला JCB आला, JCBला विचारलं, JCBवाला पवार म्हटलं, पवारसाहेब काय करायला लागला तुम्ही? तर नाही, रोडचं काम चालू करणार आहे मी आणि रस्त्याचं उद्घाटन करून फोटो काढायला लावलं। फोटो काढाय माणूस याला संताजी आप्पाला फोन केला आहे, डेप्युटी सरपंचाला फोन केला आहे। मी वारंवार गेलो की ग्रामपंचायतली कामगार मला उत्तर वेगळे देतात। पाईप नाही, तिकडं गटाराचा दलित वस्ती सगळ्या माळवाडीचं दलित आपल्या घरात पाणी येते, म्हणजे माझ्या घरात आलं का तुझ्या घरात आलं, ही तुम्ही केलं पाहिजे का? आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तुम्हाला कशासाठी दिलो की समाजाचं कार्यकर्ते चांगलं करावं। ती गटार त्यावेळेला एकदा बांधल्यानं मंजुरी असताना दुसरं गटार त्यावेळेला ते फोडून तुम्ही गटार बांधला जा, कुणाची परवानगी घेतली होती? चिच्चं खाल्ले गटार 2 वेळा तुम्ही फोडलं सा, ते नवीन तिथं बांधलं झोपलं तर केलं सा,
त्याला कारण कोणाची परवानगी घेतली तर व्हिडिओची घेतली तर कोणाची घेतली होती? तुम्हाला पुढची अडचण काय आली तुम्ही सांगा. तुम्ही यांना कोण काय तिथलं बोललं का? असं असं तर आम्ही अख्खन समाज आम्ही येऊ तिथं. तुम्हाला वरनं कुणाचा दबाव असेल, कुणा नेत्याचा जरी दबाव असेल तर सांगा. आम्ही त्या नेत्याला जाऊन विचारतो, बाबा दलित वस्ती तू साईडला काढलीस का म्हणून विचारू. आमच्या भ्रष्टाचार केलायस का विचारू त्याला. मग दलित वस्ती आपलं भ्रष्टाचार झालेलं का दादा? पडल्यात पाणी सगळ्या घरातली, आमचं घरातलं नुकसान धान्य पाण्याचं सगळ्याचं होतंय. असं काय करतायचा? रस्ता होतोय का नाही? आणि सारखं आम्ही सदस्याला बोललं की सदस्य येऊन नुसतं बघून फोटो काढून जाते, ते पुन्हा दखलच घेत नाही ती काय सुद्धा. असं मी बोलतोय ताई चव्हाण म्हणून हे करा. मी सागर वायदंडे. पावसाळा चालू व्हायच्या अगोदरपासून आपले वायदंडे मेहरबान नानाला फोन करतोय की बाबा ही पावसात रस्ता व्यवस्थित होत नाही, शाळेचे लहान लहान मुलं याच्यातून जातात आणि थोडा जरी पाऊस पडला तर गुडघाभर पाणी साचतं इथं. तर मला आश्वासन दिलं तर दोन वेळा तिने की 2 दिवसात मुरुम टाकतो. तर परत 2-3 दिवसानं मी नंतर फोन केला, पाऊस चालू झाला आहे आणि मुरुमाचं काय झालं, तर ते म्हणतात की आम्हाला परमिशन मिळालं नाही. नंतर त्यांनी कोणाकडे फोन जोडून दिला मला, त्यांनी पण मला दिलं आश्वासन की 2 दिवसांनी तुम्हाला मुरुम टाकतो. तुम्ही कोणाला भेटला होता या संदर्भात? नाना मेहरबान यांना. बरं. आणि ग्रामपंचायतीमध्ये कोणाला भेटला होता? ग्रामपंचायतीत गेलो नाही, त्यांनी मला म्हणले ते आम्ही टाकतो मुरुम 2 दिवसात. मग नंतर जाब विचारला का टाकलं? विचारला मी. नंतर मी 3-4 वेळा फोन केला, त्यांनी मला तेच उत्तर दिलं नंतर की आम्हाला ती परमिशन मिळून झाल्या मुरुमाची आणि तरी पण 2 दिवसांत टाकतो म्हणतात. असं दोन दिवस 1.5 महिना गेलाय. तरी पण मी 1-2-3 दिवसाच्या अगोदर आणि फोन केला की थोडं पाणी राहिले, गुडघाभर होतं, त्यातलं थोडं राहिलं, तुम्हाला मुरुम टाका येतोय. शाळेची मुलं किंवा आम्ही राहतोय, आम्ही माणसंच आहे शेवटी, आम्हाला बी अडचण व्हायला लागली आहे, मग तुम्ही काय करणार आहे? तरी पण तिने मला तीच उत्तर दिलं की 2 दिवसांनी टाकतो. म्हणजे ही 2 दिवस, दुसरा दिवस येणार आहे का नाही कुणास ठाऊक. आता प्रयत्न आमची मुलं बाळा आजारी पडली तर तुम्ही काय करणार आहे सांगा. आम्हाला आता काम धंदा नाही, आम्ही काय करणार? पोरासने औषध पाणी कशात करणार आम्ही? किंवा आम्हीच आजारी पडलो तर आम्ही तर काय खाणार? असं नाही का? स्थानिक इथं लोकांनी नेते मंडळींनी तुम्हाला भेट दिली का नाही? काहीच नाही दिली. आमच्याकडे येऊन बघते ती फोटो काढते ती आणि झालं, दुसरं काहीच नाही. फोटो काढताना तुम्ही जाब विचारत नाही का त्या लोकांना? टाकतो म्हणते ती मुरुम टाकतो आणून, तुमची रस्त्याची सोय करतो, पाठींग मागणं पाणी फुटणं पाणी आमच्या घरात, सगळं आमच्या नुकसानचीच होती. किती वर्ष झालं तुम्हाला त्रास? आता लय दिवस झालं, 10 वर्ष होऊन गेली ती. आतापर्यंत त्याच्यावर काय उपाययोजना केल्या काहीच नाही, उपायच नाही. हा ग्रामपंचायतीचा सगळा भोंगळ कारभार आहे. कित्येक वर्षी ही कुटुंब इथं स्थानिकला असूनसुद्धा ह्यांची ही अवस्था झालेली आहे. आज महिना झाला आम्ही मुरमीकरण करा म्हणतो आहे, तरी या ग्रामपंचायत आमची काय दखल घेत नाही. या लोकांच्या कायम समस्या आहेत, या समस्याला अजून काय ग्रामपंचायतीनं दखल घेतलेली नाही. मी सगळ्यांच्या वतीनं ग्रामपंचायतीने दखल घ्यावी. सदस्य सरपंच यांनी येऊन स्वतः इथं ही काय अवस्था ही बघावी, ही माझी नम्र विनंती आहे. यामध्ये वर सेकंडरी स्कूलचं जे ग्राउंडवरचं पाणी आहे ते पण पाणी इथं साठते. त्यानंतर जी गावातली मुख्य जी गटार आहे, म्हणजे गावातल्या पाण्याच्या टाकीचं जे पाण्याचा निचरा होण्यासाठी जी गटार आहे ती गटारच नाही इथं ॲक्च्युली. ते सगळं पाणी ह्या लोकांच्या घराच्या पाठीमागच्या ओढ्यात सोडले आणि जरा जास्त पाऊस झाला की ते पाणी परत येतं इकडं, लोकांच्या घरातनं रस्त्यावर येते ते पाणी. लोकांना जवळजवळ 15 ते 20 कुटुंब असे आहेत की त्यांना त्या म्हणजे घरातनं तो स्थलांतरित व्हायला लागते. आणि ह्या संदर्भातलं जी माहिती आहे, जी व्हिडिओ आहेत, जी किंवा ते जे फोटो बिट आहेत ते आपल्या तलाठी मॅडम ज्या आहेत दीपा मोहोतकर, त्यांच्याशी मी ह्या संदर्भातली माहिती त्यांना पुरवलेली आहे. त्यांनी तहसीलदारांशी सुद्धा ह्या बाबतीत बोलणं केलं होतं. ग्रामसेवक जे कांबळे आहेत त्यांनासुद्धा ह्या संदर्भातली माहिती सांगितलेली आहे. सरपंच मॅडम जे आहेत त्यांना इथं बोलवून सांगितले होते, सगळं दाखवलेली इथली परिस्थिती. सदस्य तर कायमस्वरूपी आहेतच. या सगळ्यांना या म्हणजे प्रकाराची माहिती वारंवार मी जवळजवळ 1.5 ते 2 महिने झाले ह्याचा पाठपुरावा करतो आहे. जेव्हा म्हणजे पूर्ण पाऊस पडायच्या आधीपासून, कारण पावसाळ्यात काय अवस्था होते मला माहिती आहे, गेल्या वर्षी पण मी बघितलेलं आहे. त्याचे पण फोटो व्हिडिओ माझ्याकडे आहेत, पाहिजे असेल तर मी जनशक्तीच्या न्यूजवाल्यांना मी ते पण देऊ शकतो. म्हणजे हा विषय आजचा नाही, बऱ्याच दिवसापासून आहे. लोकांची इथं अशा अवस्था होत्या, त्या पाण्यात आळ्या झालेल्या आहेत, डेंग्यूची लागण होण्यासाठीच्या पण काही गोष्टी त्यामध्ये असतील. ती लोक शाळेची पोरं त्या पाण्यातनं जातात, 1.5 फूट पाणी कंटिन्यू असतं त्यातनं. त्या पोरांना पायाला चिखल्या वगैरे उठायला लागल्यात किंवा ती पायाला खाज उठणं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी चालू झालेल्या आहेत. शाळेची इंग्लिश मिडियमची मुलं आहेत, त्यामध्ये बाबासाहेब चित्रे महाविद्यालयातली मुलं आहेत,
सेकंडरी स्कूलची मुलं आहेत, एवढी मुलं मुख्य रस्ता आहे आणि एकच गेट आहे, इकडलं एक गेट आणि म्हणजे त्या बाजूला तिकडे एक कॉलेजच्या बाजूला ही 2 मुख्य गेट आहेत. या गेटमधनं सगळी मुलं जातात शाळेला. तर बाकीचं जाऊ दे या प्रशासनाला, लोकांचं ह्या दलित वस्तीतल्या त्यांचा विषय द्या सोडून, तुम्हाला बाकीचं काय, फक्त शाळेच्या मुलाचा तरी किमान विचार करा आणि ह्या रस्त्याची काहीतरी लावा विल्हेवाट काहीतरी करा, नाही का. एवढंच प्रशासनाला मी अंतकरणानं सांगतो, एवढंच मला बोला. आता आपण इथे स्थानिक लोकांच्या समस्या सगळ्या जाणून घेतलेल्या आहेत आपण आपल्या माध्यमातून. तर स्थानिक प्रशासन याच्याकडे लक्ष देणार का आहे, असा रस्ता हा रखडत राहणार का खडतर प्रवास त्यांना पाण्यातून करत राहणार, हे पाहूया आपण.